हॅलो फ्रेंड्स, मी आहे श्रीमयी आणि श्रीमयी स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी थोडा गंभीर विषय घेऊन आली आहे आणि या गंभीर विषयाचं नाव आहे मंडे, सोमवार. तर हा सोमवार जे ऑफिसला जातात त्यांच्यासाठी नेहमीच भयानक असतो किंवा उदास असतो, सॅड असतो. तर या सोमवारवरती मी काहीतरी लिहिलंय, ते ऐकूया आपण. उद्या आहे सोमवार. परत एकदा तोच दिनक्रम सुरू होणार. सकाळी अलार्म वाजेल, डोळे उघडले तरी मन थकलंच असेल. रविवारचं निवांतपण, मनमोकळा वेळ आणि थोडीशी शांतता सगळं एका रात्रीत संपून जाणार. सोमवार म्हणजे फक्त आठवड्याची सुरुवात नाही, तर एक मानसिक ओझं देखील आहे. उठल्यापासून डोक्यात एकच विचार, लवकर आवरायला पाहिजे, उशीर झाला तर ट्रॅफिक आणि मग बॉसचं ते वाक्य, किती उशीर. ऑफिसमध्ये पोहोचलं की चेहऱ्यावर हसरा मुखवटा चढवायचा आणि कामाला लागायचं. मीटिंग्स, मेल्स, रिपोर्ट्स, टीम कॉल्स आणि मध्येच कधीतरी लंच, आणि तोही मोबाईल स्क्रोल करता करता. दिवसभराच्या या धावपळीत आपण काय साधत आहोत? पैसे, स्थैर्य की फक्त सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्याची धडपड? जे काम कधी काळी स्वप्न वाटत होतं तेच आता जबाबदारीचं जाळं झालंय. आणि सगळ्यात वेदनादायक म्हणजे स्वतःसाठी वेळच उरत नाही. आपली आवड, आपली शांतता, आपल्या जवळचं जग सगळं कुठे मागे पडतंय. आणि तरीही आपण सोमवारी उठतो, ऑफिसला जातो, काम करतो, जणू काही हेच आयुष्य अंतिम सत्य आहे. कधी कधी वाटतं ही सगळी धावपळ थांबवावी, थोडं थांबून स्वतःकडे पाहावं, पण त्या विचारालाही वेळ मिळत नाही. कारण काम संपवून मग बघू असं म्हणताना आठवड्याचे 7 दिवस जातात. आयुष्य इतकं यांत्रिक झालंय की आपण न कळत एका चक्रात अडकलो आहोत, जिथे सुट्टी ही आता केवळ रिकव्हरीसाठी वाटते, अनुभवण्यासाठी नाही. या सगळ्यात आपण हरवत चाललोय आपली स्वप्न, आपली ओळख, आपली सर्जनशीलता. ऑफिस हे फक्त कामाचे ठिकाण असावं, संपूर्ण आयुष्य नव्हे. पण आजच्या जगात तेच आपल्या वेळेचं, मानसिकतेचं आणि भावनांचं केंद्र बनलंय. एखादा सोमवार म्हणजे फक्त आठवड्याची सुरुवात नाही, तर स्वतःला विसरून पुन्हा यंत्रासारखं चालणं. हे चक्र कधी मोडणार? आपणच ठरवलं पाहिजे. कधीतरी स्वतःला विचारायचं, आपण जगण्यासाठी काम करतोय की कामासाठी जगतोय? कारण आयुष्य पुन्हा मिळणार नाही, पण सोमवारी ऑफिस मात्र पुन्हा येणारच. सो फ्रेंड्स, तुमच्या आयुष्यातला सोमवार कसा असतो हे कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. थँक्यू. टेक केअर.